नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी 2021 परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजून घेणार आहोत. महा-टेट 2021 10 ऑक्टोबर या रोजी सदरील परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तर परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. परीक्षेचं वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी हा 3 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला जे तर तुमचं प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ असेल. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला 10 ऑक्टोबर रोजी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर पेपर दुसरा हा त्याच दिवशी 2 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत असेल. म्हणजे पेपरचा दिनांक हा 10 ऑक्टोबर असा असेल. तर यामध्ये पात्रता गुण, या परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 60% गुण घेणे क्रम राहत आहे. एकूण गुण 150 आहेत. 150 त्यापैकी आपल्याला 60% गुण प्राप्त करणे गरजेचे आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना 55% गुण घेणे गरजेचे असेल. आराखडा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी मध्ये प्राथमिक 1ली ते 5वी व उच्च प्राथमिक 6वी ते 8वी या 2 स्तरातील शिक्षकासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील. या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप. शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तर पेपर 1 इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकासाठी. त्यानंतर दुसरा उच्च प्राथमिक स्तर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकासाठी. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकासाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील. पेपर पहिला इयत्ता 1ली ते 5वीसाठी प्राथमिक स्तर. एकूण गुण जे आहेत तर 150 असतील. कालावधी असेल 2 तास 30 मिनिटे. यामध्ये आपल्याला एकूण 5 विषय असतील. बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2, गणित आणि परिसर अभ्यास. प्रत्येक विषयावरती जे तर 30 प्रश्न 30 गुणासाठी असतील. असे एकूण 150 प्रश्न 150 गुण असतील. सदरील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. त्यानंतर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वीसाठी उच्च प्राथमिक स्तर. एकूण गुण असतील 150. कालावधी 2 तास 30 मिनिटे. यामध्ये आपल्याला 4 विषय असतील. या ठिकाणी जे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुणासाठी 30 प्रश्न. भाषा 1 30 गुण 30 प्रश्न. भाषा 2 30 गुण 30 प्रश्न. सदरील प्रश्नांचे स्वरूप हे बहुपर्यायी स्वरूपाचे असेल. आणि या ठिकाणी जे आहेत तर तुम्हाला तुमचा पदवीचा जो विषय आहे त्यानुसार गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र हा असा पर्याय निवडायचा आहे. ज्यांचं BSc असेल त्यांना गणित विज्ञानची टी-ई-टी द्यावी लागणार आहे. तर ज्यांचं BA आर्ट असेल त्यांना सामाजिक शास्त्राची टी-ई-टी द्यावी लागणार आहे. म्हणजे तुमच्या पदवीच्या विषयावरती तुमचा दुसरा पेपरचे विषय अवलंबून असतील. ज्यांचा गणित विज्ञान असेल त्यांना 60 प्रश्न 60 गुण व ज्यांचं सामाजिक शास्त्र असेल त्यांचे 60 प्रश्न 60 गुण असे एकूण 150 गुणांचं या परीक्षेचं स्वरूप असेल. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे हा तुम्हाला दोन्ही ठिकाणी उपयोगी पडणार आहे. त्यानंतर जे आहे तर भाषा 1 व भाषा 2 हे 2 विषयसुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॉमन असणार आहेत. त्यामुळे बालमानसशास्त्र
व 2 भाषा इंग्रजी व मराठी यांचा जर आपण चांगला अभ्यास केला तर आपली 60 गुणाची तयारी या ठिकाणी होते. वारंवारता आणि वैधता. शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल. उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील. हा एक महत्त्वाचा बदल आहे. पहिले या अगोदर TET प्रमाणपत्राची जी वैधता होती ती 7 वर्ष असायची, परंतु आता प्रमाणपत्र मिळाल्यापासून ती आजीवन राहील, म्हणजे तुमच्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी संपणार नाही. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेत कितीही वेळा प्रविष्ट होता येईल, म्हणजे तुम्ही TET कितीही वेळा देऊ शकता. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही, म्हणजे शासन यासाठी बाध्य नाही. तर या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 संबंधित उमेदवारांनी त्यांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार आहे, म्हणजे तुमच्या पदवीचा जो विषय आहे त्यानुसार तुमचा दुसरा पेपर असेल. उदाहरणार्थ विज्ञान गणित विषयासाठी विज्ञान गणित विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2, तर सामाजिक शास्त्र शिक्षकासाठी सामाजिक शास्त्र या विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 व इतर विषयासाठी उपरोक्त गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही एका विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. जे आवेदनपत्रे अर्ज भरण्याची तारीख ही 5 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेचं आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली, म्हणजे जे शेवटच्या वर्षात आहे DED किंवा BEdला ते सुद्धा TETचा फॉर्म भरू शकते. आता अभ्यासक्रम पाहूया. पेपर पहिला इयत्ता 1 ते 5वी प्राथमिक स्तर. भाषा 1 व भाषा 2 या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील. तुम्ही भाषा पहिली मराठी निवडली तर तुम्हाला भाषा दुसरा ऑप्शन हा जो आहे तर इंग्रजी घ्यावा लागेल. जर तुम्ही भाषा पहिली इंग्रजी निवडली तर तुम्हाला दुसरी भाषा मराठी घ्यावी लागेल. जर तुम्ही भाषा प्रथम म्हणून उर्दू भाषेची निवड केली तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी या दोनपैकी कोणतीही भाषा निवडावी लागेल. जर तुम्ही भाषा पहिली म्हणून बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी निवडली तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही मराठी भाषेचा पर्याय निवडला तर तुम्हाला दुसरी भाषा इंग्रजीच घ्यावी लागणार, त्या ठिकाणी तुम्ही हिंदी घेऊ शकत नाही. इयत्ता 1 ते 5वी असलेल्या इयत्ता 1 ते 5वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आहे, म्हणजे इयत्ता 1 ते 5वीच्या अभ्यासक्रमावर हा आधारित असेल. त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 6 ते 11 वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विविध पाठ्यक्रम लागू राहील. त्यानंतर गणित विषयाशी संबंधित प्रश्न गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील. गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1 ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल. त्यानंतर आहे परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील. परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता 1 ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012मध्ये इयत्ता 1 व इयत्ता 2ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. इयत्ता 3 ते इयत्ता 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल,
सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी वरील सर्व विषयांचे इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावार माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. संदर्भ: पहिला जो पेपर आहे त्यासाठी आपल्याला प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे DEDचा सिलेबस यामधून काही प्रश्न असतील. संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तके म्हणजे इयत्ता 1ली ते 10वीच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यामधून प्रश्न येणार आहेत. त्यानंतर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर. भाषा 1 व भाषा 2 पाठ्यक्रमाची व्याप्ती. या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येते. भाषा 1 जर मराठी घेतली तर तुम्हाला भाषा 2 म्हणून इंग्रजी निवडावी लागेल. जर भाषा प्रथम म्हणून तुम्ही इंग्रजी घेतली तर भाषा 2 म्हणून तुम्हाला मराठी निवडावी लागेल. जर भाषा प्रथम उर्दू घेतली तर मराठी किंवा इंग्रजी निवडावी लागेल. जर भाषा प्रथम म्हणून बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी घेतली तर भाषा 2 म्हणून मराठी किंवा इंग्रजी निवडावी लागेल. इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम तुम्हाला लागू राहील. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित BEd अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विविध केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे BEdच्या अभ्यासक्रमातून सुद्धा तुम्हाला पेपर 2साठी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर गणित व विज्ञान विषय गट. गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील. सामाजिक शास्त्रे विषय गट. सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. या ठिकाणी संदर्भ साहित्य म्हणून प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वी पाठ्यक्रम आपल्याला वाचावा लागणार आहे. त्यानंतर प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे BEdच्या अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न असतील. त्यानंतर प्रचलित संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके म्हणजे या ठिकाणी जे तर 1ली ते 12वीच्या पाठ्यपुस्तकांचा विषयांचा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यानंतर प्रचलित BEd अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायची. राज्य शासनाची पुस्तके 1ली ते 12वीपर्यंतची, त्यानंतर DEDचा अभ्यासक्रम, या 2 गोष्टीवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. यामधूनच सर्व प्रश्न येणार आहेत. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना महाटेट 2021 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. जर तुमचा काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटद्वारे विचारू शकता. आता यानंतर मानसशास्त्र या विषयावरती आपण सदरील चॅनलवरती विविध व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर भाषा 1 व भाषा 2 सुद्धा कव्हर करण्यात येतील. त्यामुळे सदरील चॅनलला आपण सबस्क्राईब करावे, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील. धन्यवाद.